तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आहे आपला युरो ट्रक सिम्युलेटरचा दुसरा आणि फायनल पार्ट. तर आज तुम्ही बघू शकता मागच्या पार्टमध्ये जसं की तुम्ही बघितलं, आपण आपल्या ट्रक घेऊन या पेट्रोल पंपावरती एक हे केलेलं, काय म्हणतो आपण त्याला, एक विश्रांतीसाठी आपण थांबलेलो. तर आहे आपला दुसरा पार्ट. तर या दुसऱ्या पार्टमध्ये आपण तिथून आपली जर्नी पुढे कंटिन्यू करणार आहे. जसं की तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं की आपण आपला ट्रक घेऊन लंडन वरून आलेलो बर्मिंगम साठी आणि मध्येच एक स्टॉप घेतलेला. तर त्या स्टॉपवरती मी आपला मागचा व्हिडिओ तो होता तो बंद केलेला. तर हा आहे आपला दुसरा पार्ट आणि फायनल पार्ट. तर तुम्ही बघू शकता सिनेमॅटिकच्या नादात आपला ट्रक इकडं तिकडं आउट ऑफ कंट्रोल होतोय. तर तुम्हाला मी सांगतो, ही गेम एवढी भारी आहे ना, युरो ट्रक सिम्युलेटर 2. मी नक्की परचेस करीन, फक्त मला आहे ना या गेमचं चांगला म्हणजे हे भेटलं पाहिजे, आउटकम चांगला भेटला पाहिजे. तर आपल्या बोलण्याच्या नादात आपला ट्रक पण क्रॅश होतोय, त्यामुळे मी काय करतो, आपण बोलणं कमी करूया आणि आपल्या गेमवरती लक्ष जास्त देऊया. तर आपला अजून हे किती लांब आहे, बर्मिंगम खूप लांब आहे अजून. तर काय करूया, आपण हळूहळू आपल्या ट्रकवरती फोकस करूया, कारण आपला ट्रक बोलण्याच्या नादात खूप आउट ऑफ कंट्रोल होतोय. तुम्ही बघितलंच असेल मागं थोडाफार क्रॅश पण झालेला. आणि आपल्या सिनेमॅटिकचा व्ह्यू कॅमेरा ऑटोमॅटिक सिनेमॅटिकवरती शिफ्ट होतोय, कशामुळे मला पण नाही माहिती. का माझ्या कीबोर्डचं बटन खराब झालंय, त्यानुसार तुम्ही बघू शकता सिनेमॅटिकच्या नादात आपला ट्रक होतोय क्रॅश. तर म्हणून मी काय करतो, सिनेमॅटिकचं ऑप्शनच बंद करता येत नाही या गेममध्ये. जर कोणी गेम खेळली असेल ना, तर मला 100% सांगा की कसं, म्हणजे सिनेमॅटिकचा ऑप्शन हा कसा बंद करायचा. कारण माझं होतंय काय माहितीये का, ज्या वेळेला आपण ट्रक चालवतो त्यावेळेला केबिनमध्ये पण जातोय असं पण, म्हणजे हा पण आपल्याला व्ह्यू भेटतोय आणि ऑटोमॅटिक तिथून आहे ना ह्याच्यावरती शिफ्ट होतोय सिनेमॅटिकवरती. तर ते एक माझं बटन खराब झालंय काय हे मला माहिती नाही, पण विषय असा झालाय की माझं जे बटन नेमकं सिनेमॅटिकला जॉईन आहे ना, मला तर तेच बटन खराब झालंय. आणि मी तुम्हाला एक सांगतो की आपलं जो हे आहे ट्रक आहे, हा ट्रक पण एवढा स्पीडनं पळणार ते का मला पण नाही माहिती. तर आपण काय करूया, आता जास्त बकबक करण्यापेक्षा आपण आपल्या ट्रिपवरतीच फोकस करूया. तर तुम्ही बघू शकता आपला ट्रक एवढा पळत पण नाहीये. आणि आपल्याला या ट्रिपचे भेटणार आहे $2000, $2344 असं काहीतरी भेटणार आहे. तर फायनली मित्रांनो, इथून आपण जर आपला ट्रक खाली घेतला की आपण पोहोचणार आहे आता जवळपास बर्मिंगम मध्येच. तर आपली लंडनवरनं आपली ट्रिप जी चालू झालेली ती आता शेवटी बर्मिंगम मध्ये येऊन एंड होणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपला ट्रक आता या टर्नवरनं खाली घ्यायचा आहे, कारण आपल्याला स्ट्रेट जो हायवे होता तो सोडलाय आपण आणि आता आपण पोहोचतोय आपल्या बर्मिंगमच्या इथं, बर्मिंगमच्या सर्व्हिस रोडला. तर तुम्ही बघू शकता आपल्या समोर पण एक ट्रक आलाय. तर हा ट्रकवाल्यानं कसे ट्रक घातलाय, एक तर माझे पण हे बंद झालाय, आपला ट्रक बंद पडलाय गिअरमध्ये नसल्यामुळं. तर फायनली ट्रक चालू होऊन आपला ट्रक चाललाय पुढं पुढं. तर तुम्हाला सांगतो आता इथून खूपच जवळ राहिलेलं आहे आपलं बर्मिंगम. तर इथून पुढं मला वाटतंय थोडंफारच राहिलंय इथून पुढं. 1-2 मिनिटं मी चेक करतो किती राहिलंय. हा, थोडंच राहिलेलं आहे आपलं बर्मिंगम. किलोमीटरमध्ये नाही सांगता येणार, पण एक 5 मिनिटाचाच रस्ता आहे. तर तुम्ही बघू शकता आपला ट्रक आता पोहोचलच मला वाटतंय तिथं. हा, जवळच आलोय आपण बर्मिंगमच्या. किती लांब राहिले मला पण नाही एवढं सांगू शकत. आपल्या मॅपमध्ये तर सिटी म्हणजे पुढं बर्मिंगम सिटी दिसायला लागली, तुम्ही बघू शकता आपल्या मॅपमध्ये बर्मिंगम सिटी दिसते. तर आपण काय करूया, आपला ट्रक पटकन एकदम आता जोरात पळवू आणि आपल्या बर्मिंगम सिटीमध्ये या ट्रकला जाऊन आपण हे करूया. कारण या पार्ट नंतर आपला जो येणार आहे तो GTA 5 ची एक व्हिडिओ येणार आहे. त्या व्हिडिओ नंतर आपण पुढची कुठली गेम कंटिन्यू करायची हे मला तुम्ही. हो सॉरी, आपण लंडनमध्ये पोहोचलोय आणि आपण बर्मिंगम वरून आपला सफर चालू केलेला आहे, हे मला माहितीच नव्हतं. कारण हा आहे ना एक रेकॉर्डेड फॉर्ममध्ये व्हिडिओ आहे. तो मी व्हिडिओ म्हणजे पहिला खेळलोय गेम आणि मग नंतर रेकॉर्ड करतोय. कारण का, तर 2-3 दिवस माझ्या पाठीमागं खूप काम होती, त्यामुळे माझ्याकडून काही व्हिडिओ हे नाही झाला, काय म्हणतो आपण गेम खेळू नाही शकलो. तर मी काय केलेलं, मी एका रिलेटिव्हच्या घरी होतो ना, तिथं मी बसून गेम हे रेकॉर्ड केली. आता घरी येऊन व्हॉइस ओव्हर करतो या गेमवर. त्यासाठी सॉरी मित्रांनो, मला माहिती नव्हतं की आपण मला असं वाटलं की आपण लंडनवरून सफर चालू केल्यानं आपण बर्मिंगमला येणार आहे. तर आपल्याला इथून पुढे घ्यायचं आहे राईट टर्न. तर आपण काय करूया, पहिला हा सर्कल मारूया, कारण आपल्या इंडियात चालतं विदाऊट सर्कलने टर्न मारलेलं, पण हे बाहेरच्या देशांमध्ये नाही चालत. तर आता आपला ट्रक इथं बसणार आहे का काय, मला तर वाटतंय फुटपाथवरती गेलाय अर्धा निम्मा ट्रक आपला. ही तुम्ही बघू शकता. आणि ही गाडीवाले बघा कसं दारू पेल्यागत चालवते गाडी.
आता आपला ट्रक तिकडे चाललेला तरी हा इकडून ही आलाय ना, आपला ट्रक इथे क्रॅश झालाय. तर आपण काय करूया, जरासं आपला ट्रक रिव्हर्स घेऊया. का रिव्हर्स घ्यायची गरज नाही, बघूया आपलं फ्रंट वरनं पण चालतंय. फ्रंट गिअर वरनं पण आपला ट्रक निघला इथनं, काय असं रिव्हर्स घ्यायची पण एवढी जरूरत नव्हती. तर इथून पुढे गेल्यावर आपल्याला लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारून म्हणजे आता इथून आतच जायचंय आणि आपण फायनली लंडन मध्ये पोहोचतोय, म्हणजे पोहोचलोच आहे थोडक्यात. आणि जी आपल्याला जिथं आपल्याला ट्रक आपला खाली करायचा आहे त्या जागेवर पण आपण पोहोचतोय आता सध्या. हा सर्कलच्या पुढे जायचं आपल्याला आणि पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. लेफ्ट मारल्यानंतर आपला ट्रकमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर ट्रकमध्ये काय प्रॉब्लेम झाला हे मला पण नाही माहिती. आपलं डबल इंडिकेटर चालू करतो, म्हणजे आपण काय म्हणतो, आपण 4 इंडिकेटर चालू करतो ट्रकचे आणि आपला ट्रक आपण ह्याच्यात घेऊया. फायनली मित्रांनो, जिथं आपल्याला आपला ट्रक पार्किंग करायचा होता तिथं आपण आपला ट्रक आणून सोडलाय. तर तुम्ही बघू शकता आपल्या ट्रकची हालत काय झाली. आपल्या ट्रकचं इंजिन पूर्ण 3-4 क्रॅश झालेत ना, त्यामुळे आपल्या ट्रकचं इंजिन पूर्ण खराब झालंय. तर आता इथून काय करूया, हा कंटेनर इथं सोडून पुढच्या पार्टमध्ये, म्हणजे आता पुढचा पार्ट तर या गेमचा काही लवकर येणार नाही, पुढच्या पार्टमध्ये आपण काय करूया, ट्रकला रिपेंट आणि थोडंफार डेंटिंग पेंटिंग, म्हणजे थोडक्यात इंजिन काम वगैरे पण करूया. आणि बघू शकता तुम्ही लंडन सिटी पण कशी भारी दिसते. आणि इथं आता आपला ट्रक पण साईडला पार्क करून आपण काय करूया, क्रॅश झाला इथं पण ट्रक आपला, काय हरकत नाही, आपण परत म्हणजे गॅरेजलाच लावणार थोडक्यात ट्रक. तर तुम्ही बघू शकता आपला ट्रक कशी भारी दिसतोय व्हाईट कलरमध्ये. पण मला असं वाटतं आपला जर ट्रक ब्लॅक असता ना तर ब्लॅकमध्ये एकदम खतरनाक वाटला असता. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ इथंच संपूया. आणि युरो ट्रक सिम्युलेटरचा पार्ट म्हणजे हे व्हिडिओज तुम्हाला पाहिजे का GTA 5च्या का दुसऱ्या कोणत्या गेमच्या, मला नक्की कमेंट करून सांगा. तर माझं तर म्हणणं आहे युरो ट्रक सिम्युलेटरच्या आता लवकर काही व्हिडिओ येणार नाही, पण तरी त्यातली त्यात वेळ भेटली तर मी 100% टाकायचा प्रयत्न करेन. आणि जसं आपल्या मागच्या चॅनलला प्रेम होतं तसं हे या चॅनलला पण प्रेम द्या मित्रांनो. तर आपला व्हिडिओ आता इथेच एंड करतो.